नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा। निवृत्ती उदारा सोपानदेवा। मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी। आद्यत्रयजननी देवांची जयांचे केलिया स्मरण। होय सकळ विद्यांचे अधिकरण। तेचे बंधू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता। वेदाहम समतीतानि वर्तमानानि चार्जुन। भविष्यानि च भूतानि मां तु वेदन कश्चन। येथे भूते जी अतितली ती मीची होनी ठेली। आणि वर्तत आहाती जेतुली तीही मीची। कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमौली ज्ञानोबाराय सकल ब्रह्मनिष्ठ गुरुजनांच्या परमकृपेने श्री भगवती ज्ञानेश्वरीच्या 7व्या अध्यायाचा क्रमशः आपण विचार करत असताना भक्तांच्या प्रकाराचा विचार आपण करत आहोत। जे माझी भक्ती करतात त्यांच्यामध्ये 4 प्रकार आहे। पण माझा परित्याग करून सामान्य असणाऱ्या जीवाप्रमाणे मला मानल्यामुळे जे क्षुद्र देवतांची उपासना करतात आणि मग संसार नावाचं फलच हस्तगत करून घेतात, परंतु माझी उपासना करत नाही, अशा सकाम असणाऱ्या आणि भेद पाहणाऱ्या इतर भक्तांच्या विचाराला प्रारंभ झालेला आहे। ते भगवत स्वरूपाला अल्पबुद्धी असल्यामुळे किंवा विवेकाचा त्यांच्या ठिकाणी अभाव असल्यामुळे भगवंताचं जे परम सर्वोत्कृष्ट स्वरूप आहे, ज्या स्वरूपाच्या पलीकडे अन्य कोणतंही श्रेष्ठ स्वरूप नाही किंवा जे अतिशय अविनाशी आहे, पण अशा परम भावम अजानंतः अशा परमात्म्याला न जाणता ते मात्र हा कार्याकर्ता प्रगट झालेला विशेष प्रकारचा कुणीतरी जीवच आहे असं जीवबुद्धीने भगवान श्रीकृष्णाकडे पाहतात। परिणामी भजन करून सुद्धा त्यांना संसारच मिळतो, परंतु जे मात्र शरीर मन प्राणाने माझ्या भक्तीचं अनुसरण करतात ते स्वरूप देहाच्या निर्वाणाला मत्स्वरूपालाच प्राप्त होतात असा विचार आपण आतापर्यंत पाहिला। एर तनु मन प्राणी जे अनुसरले माझे याची वाहनी, ते देहाच्या निर्वाणी मीच होती, परंतु बाकीचे प्राणी मात्र असं करत नाही। मनुष्याला साधनावर प्रेम जडावं, सर्वोत्कृष्ट साध्य प्राप्त व्हावं आणि याकरिता आपल्या जीवनामध्ये मिळालेल्या आयुष्याचा आपण विनियोग करावा असा विचार बुद्धीमध्ये स्फुरण होणंसुद्धा महान पुण्याचं लक्षण आहे। सहसा हा विचार कोणाच्याही ठिकाणी प्रगट होत नाही। जसं की ज्ञानोबारांनी म्हटलं आहे, तैसे दुर्लभ सद्बुद्धी जिये परमात्माची अवधी। चकार शब्द वापरला बरं, जिये परमात्मा अवधी असं नाही म्हटलं। जिये नामज्या बुद्धीला परमात्माच फक्त प्राप्त करायचा किंवा परमात्मा प्राप्तीपर्यंत जी शेवट मानतच नाही, जी परमात्माची अवधी आणि अशी प्रकारची बुद्धी दुर्लभ आहे। जैसा गंगे उदधी निरंतर तैसे ईश्वरा वाचोनी काही। जी आणि कलाणी नाही ते एकच बुद्धी पाही अर्जुना जगी। म्हणून आपल्या साध्यावर म्हणजे साध्याची निवड करणं, त्या साधनावर प्रेम करणं आणि प्रामाणिकपणाने आयुष्य त्या साधनेमध्ये समर्पण करणं, याकरता बुद्धी स्थिर असावी लागते ना। तुकोबारांचं नाटातलं प्रमाण आहे, काहीही स्थिर राहील बुद्धी, काही अरिष्ट न येईल की मधी। धरिले जाईल ते सिद्धी, शेवट तो कधी मज न कळे। सगळ्या संतांना विनंती करतात की आपण असं काहीतरी मला वर्म सांगा, संतांना विनंती आहे। म्हणून साध्याची निवड, साधनावर प्रेम आणि साधनेमध्ये आपल्या जीवनातल्या काळाचा व्यय करणं किंवा कालयापन करणं हे सगळं उत्कृष्ट बुद्धीचं लक्षण आहे। आणि त्यातही तारुण्यातल्या जीवनाचा कालक्षय करणं म्हणजे हा काही अपव्यय नाही, आणि ते काल व्यतीत करणं हे तर फार महान पुण्याचं लक्षण आहे। भगवान म्हणतात तसं प्राणी बाकीचे करत नाही, ते तळ हाताच्या पाण्यावरच पोहतात, पण त्यांनी अंतकरणातल्या फलाच्या कामना जर साडून दिल्या तर जे चिदाकाश अनंत व्यापक आकाश अर्थात परब्रह्म स्वरूप आहे त्याचा ते मालक का बरं होणार नाही।
आणि जितका जितका त्या परमार्थामध्ये आपला गंभीर प्रवेश होईल तसा सुखाचा विस्तार आपल्याला प्राप्त होईल. आणि त्या माझ्या व्यापक स्वरूपाला का बरं परिच्छेदाने मोजावं? इंद्रियाला अगोचर आहे, सर्व प्रमाण अगम्य, अवाङ्मनस गोचर, कोणत्या इंद्रियाचा जे विषय होत नाही अशा माझ्या अव्यक्त स्वरूपाला अवतार विग्रहापुरता मी जरी प्रगट झाला तेवढंच व्यक्त का मला मानावं? मी व्यापक आहे आणि कायमचा सर्वांना प्राप्त आहे. जर अधिष्ठानाची सत्ता नसेल तर आपल्याला अध्यस्त पदार्थावरचा कोणताही व्यवहार करता येणार नाही. दोरीच नाही तर सर्व वासेल का? तसं अधिष्ठान ब्रह्म आहे म्हणून जगताच्या व्यवहाराची आपल्याला संगती लागते. ते अधिष्ठान मानावंच लागतं. म्हणजे खोटा पदार्थ जरी भासायचा असेल तर त्याकरता सत्य अधिष्ठान असावं लागतं. गुरुरे डॉक्टर बाबा व्याख्या सांगत असतात, ज्याच्यावर खोटा पदार्थ भासतो त्याला अधिष्ठान म्हणतात आणि जो खोटा पदार्थ भासतो त्याला कल्पित म्हणतात. मिथ्या आहे तो. एका कालामध्ये असतो, दोन कालामध्ये नसतो. फक्त प्रतीती मात्र आणि बाद योग्य एवढंच मिथ्या शब्दाचं लक्षण आहे. प्रतीती आल्याशिवाय तर राहत नाही आणि अधिष्ठानाचं ज्ञान झालं तर मग प्रतीतीच येत नाही. असा प्रतीती मात्र आणि बाद योग्य त्याला मिथ्या असं म्हणतात. परंतु मी मात्र कायमचा सिद्ध आहे. कोणाच्या हृदयामध्ये नाही बरं? सर्वांच्या हृदयामध्ये, सर्व अवस्थेमध्ये, सर्व वयामध्ये. बालपणातही मी आहे, तारुण्यामध्ये मी आहे, वार्धक्यामध्ये मी आहे. आता ते मी बाल, मी तरुण आणि मी वृद्ध यातलं बाल, तरुण, वृद्ध काढून टाका. सगळीकडे काय राहतं? फक्त मी राहतो की नाही? आणि तो मी कधीच बदलत नाही. शरीर बदलतात पण आपला अंतकरणातला आत्मस्वरूपाचं स्पूर्ण रूप असणारा मी हा कधीच बदलत नाही. अनुभव आहे. जो मी लहानपणी आजोबांच्या मांडीवर खेळत होतो तोच आता मी माझ्या नातवांना मांडीवर खेळवत आहे. म्हणजे याचं बालपण गेलं, लग्न झालेलंही कळालं नाही, नंतर मुलंही झाले आणि नातवाला स्वतःच्या मांडीवर खेळत आहे. किती अवस्था बदलल्या. परंतु जो मी तोच मी. हा मी कुठं बदलला? तो बदलत नाही. तो कायम एक रूप आहे. जे बदलत नाही ना ते सद्रूप असतं. ते कालानुसार नाही बदलत. जायते अस्ति वर्धते विपरिणमते अपक्षीयते विनश्यते या सगळ्या देहाच्या अवस्था आहे. जो अवस्थांच्या बरोबर बदलत नाही. जागृती, स्वप्न, सुषुप्ती येतात जातात पण जो कधी जात नाही त्याला सिद्ध म्हणतात. आणि सगळ्या परमार्थाची साधना ही सिद्ध वस्तूच्या प्राप्तीसाठी अजिबात नसते, कारण ते प्राप्तच आहे. मग सिद्ध वस्तूच्या प्राप्तीमध्ये जो प्रतिबंध आडवा आला आणि ज्यामुळे सिद्ध वस्तू प्राप्त असताना अप्राप्तवत वाटते त्या अप्राप्तीचा भ्रम घालण्याकरता सगळी साधना आहे. ज्ञानोबा म्हणतात अरे मी सिद्ध आहे, भगवान म्हणतात मी सिद्ध आहे. मग सिद्ध असताना साधनवरी का मरावे, का निमावे? साधनाचे कष्ट करून का बरं मरावं? अर्थात विनाकारण जन्म मरणाला प्राप्त होऊ नाही. ज्ञान करून हे घ्यावं की आपल्याला प्राप्ताचीच प्राप्ती करायची आहे. अप्राप्ताची इतका परमार्थ सोपा आहे बघा. मी स्वानंदाभिराम तया मज अनेक सुखाचा काम, मी आघवाचे असे सम की म्हणते एकदेशी. जे अज्ञानी पुरुष आहे की नाही ते अज्ञानी पुरुष कसा अनुवाद करतात. पुढे एक शब्द आला बघा, मज नित्याचे निधने शिनती, मज अकुळाचे कुळवानिती, नित्याचे निधने शिनती, सर्वांतरा ते कल्पिती. अरे मित्रगा, अरे मला कुळ नाही, हा यादव कुळात जन्माला आला. बरं मी नित्य आहे तर माझ्या निजधाम गमनामध्ये रडत राहतात. मी नित्य आहे ना, नित्य वस्तू मरत नसते. मी सर्वांच्या हृदयात असताना हा अमुकाचा शत्रू, अमुकाचा मित्र असं म्हणता. हा सगळा काय आहे? अल्पबुद्धीचा प्रकार आहे. मग आकार शून्य आकारो विधी निरुपाधिका उपचारो, मज विधी वर्जिता व्यवहारो आचाराधिक. वास्तविक बघा मी आकार शून्य आहे, मला आकार मानतात. त्यानंतर मी विधी विवर्जित आहे, पण नाही भगवंताने आचरण केलं पाहिजे असं मात्र अनुवाद करता. हा सगळा अज्ञानाचाच काय प्रकार आहे. हा सगळ्यांना व्याध्यातला हा जो प्रकार आहे की नाही तो अल्पबुद्धी माणसं कसं मानतात. सगळ्या शेवटची त्याच्यामध्ये एक ओवी फार गोड आहे. जो आकार एक पुढा देखते
तव हा देव येणे भावे भजते, मग तोची विघडली टाकीते नाही म्हणून. जग गणपतीचा आकार पाहता आता येणार आहे पुढे. गणपती बाप्पाचा आकार आला की गणपती बाप्पा किती आदर करतात. मला ते अजून एक कळालं नाही, ते गणपती बाप्पाच्या डोळ्यावर उपरणच का बांधतात ते. म्हणजे देवाला कळू नये बुवा हे घर माळकऱ्याचं आहे का दुसऱ्याचं आहे, पण हा बहुतेक ते देवाच्या डोळ्यावर बांधतात ना, घेऊन जातात ना ते लोक. गणपती बाप्पालाही कळू नये आपण कोणाच घरी चाललोय म्हणून. काय उपचार असतात. आणि विसर्जन झाल्यानंतर जब आकार एका पुढा देखते, तेव्हा हा देव येणे भावे भजते, आणि मग तोची विघडली टाकीते नाही म्हणून. खरं तर असं आहे, त्या देवतांची विटंबना झाली नाही पाहिजे. आपण गणपती आणताना नैसर्गिक मातीचाच तयार केला पाहिजे. विसर्जन आपल्या शेतामध्ये करावं, फार मोठी हानी आहे. म्हणजे त्या उपास्य देवताची तुम्ही जी उपासना केली की नाही, त्यातून जी ऊर्जा पारमार्थिक मिळायला पाहिजे ते न मिळता नकारात्मक ऊर्जाच त्याच्यामधून काय होते, तयार होते. अवमान होतो आहे. आणि आपल्या धर्माचा अवमान आपलेच लोक जास्त करतात. इतरांना काही वेळ आहे का तेवढा. आता एक गणपती बाप्पासमोर भावगीत लावावं की नाही, तर गणपती बाप्पाला आनंद होतो, पण सकाळ संध्याकाळच लागतात ते. सकाळी सुख करता, संध्याकाळी दुःख हरता. एवढंच आहे, सुख करता दुःख हरता. सकाळी 2-3 आरत्या, आणि नंतर असले काही गाणे की प्रत्येक वर्षी ती पार्वती माता गणपती बाप्पाला सांगत असन, मृत्यू लोकात जा पण नवीन गाणं पाठ करून येऊ नको. आणि दरवेळेस ते मला मग ते खोडावं लागत. असं होत असेल की नाही, सोडून द्यायचं इकडे. जर आकार एक हे अज्ञानाचा प्रकार आहे. माते येणे येणे प्रकारे हा हे सिद्धांताची होय. जाणते मनुष्याचे आकारे, म्हणून ज्ञानाचे अंधारे ते ज्ञानाशी करे. या प्रकाराने मला ते जाणतात, मग त्याचं ते ज्ञानच त्यांना प्रतिबंध करतं. बुद्धी नाही का, बुद्धी आहे ना, पण अल्पबुद्धी. अल्पबुद्धी अल्प रोकडी बुद्धी आदिरा की अल्पमेधसाम आणि अबुद्धया सिद्ध असताना सुद्धा मला मात्र प्राप्त नाही करत. का बरं करावे. भगवान हा बोल विचार करून पाहिला तर विशेष करून ह्या जीवांना तो रुचत नाही. कारण का, नाहम प्रकाश सर्वस योग माया समावृतः मूढोयम नाभिजानाती लोको मामच मव्ययम. माझी संकल्पशक्ती हीच माया आहे. आणि मग अज्ञानी अभिमानी पुरुषाने मला जाणूच नाही प्रगट रूपाने, या अशा माझ्या योगमायेच्या संकल्पशक्तीमुळे या सर्वांचं ज्ञान आवृत्त झाल्यामुळे मी सर्वांना प्रगट नाही होत, फक्त माझ्या भक्तांना प्रगट होतो. आणि त्यामुळे मूढ मूर्ख असणारा हा जगतातला प्राणी मात्र मी जन्मरहित अविनाशी असतानाही मला जाणत नाही. काजे योग माया पडळे हे झाले आहाते आंधळे, म्हणून प्रकाशाचे देह बळे न देखते माते. एरवी मी नसे ऐसे काय वस्तू जात असे, पाहे पा कवन जळ रसे रहित आहे. पवन कवनातीन शिवेची आकाश केन समायेची, हे असो एक मीची विश्वी आहे. भगवान म्हणतात सगळ्या विश्वामध्ये माझीच व्याप्ती आहे. जसं की कोणत्या पाण्यामध्ये गोडी नाही, सगळीकडं आहे. पावसाच्या पाण्यामध्ये नैसर्गिक गोडी असते बरं. काही धर्मपरंपरेमध्ये ना जमिनीतलं पाणी पित नाही, ते पावसाचंच पाणी पितात वर्षभर. मग त्या पावसाचं पाणी साठवून ठेवायचं, टाकी तयार करायची जमिनीच्या पोटामध्ये, आणि फक्त पिण्याकरता ते पाणी वापरायचं. पावसाच्या पाण्याला अमृत म्हणतात. तुम्ही जमिनीतलं किती पाणी द्या झाडाला, टवटवी येत नाही. पण पावसाचं पाणी थोडंच पडू द्या, झाडं असे ताजे तवाने होतात की नाही, जणू काही आंघोळ करून आले पाठा आपलं, असे इतके स्वच्छ होतात, ते टवटवीत होतात एकदम. कारण ते अमृत आहे. काही धर्मामध्ये ते पाणी साठवलं जातं आणि त्याला सूर्यप्रकाश लागू देत नाही. त्याच्यामध्ये वारंवार फक्त चुना टाकायचा किंवा तुरटी वापरायची, ज्यामुळे त्याचा गाळ खाली जाऊन बसतो. नाहीतर पाणी मात्र मग सगळ्याचं अमृत म्हणजेच पावसाचं पाणी, आणि पृथ्वीवरचं अमृत म्हणजे गाईचं दूध. तर ते कोणतं पाणी असं की ज्यामध्ये गोडी नाही, फक्त जमिनीचा संपर्क झाला की त्यातले क्षार मिसळतात, म्हणून पाण्याची चव बदलते. नाहीतर पावसाचं पाणी जगात कुठेही स्वच्छच आहे. कुठेही जा तुम्ही, स्वच्छ पाणी असतं ते. मग पाण्यामध्ये माधुर्य नाही का, असं कोणतं पाणी की ज्यामध्ये रस नाही म्हणजे गोडी नाही. वारा कुणाला स्पर्श करत नाही किंवा आकाश कुठं सामावलं जात नाही, तसा अशी कोणती वस्तू आहे की त्या वस्तूत मी नाही, सगळीकडे आहे. भक्त प्रल्हादांच्या वडिलांनी आपल्या नगरामध्ये असा आदेश काढला होता, एकाने सुद्धा देवाचं नाव घ्यायचं नाही. असे पत्रिकेत जरी आलं बा, अखंड
हरिनाम सप्ताह, ते अखंड सप्ताह चालेल, पण हरिनाम नाही आलं पाहिजे त्याच्यामध्ये. नाम घेऊन येदी देवाचे, मोडी येली यत्न राहिले कीर्तन, ब्राह्मण पळाले दैत्याभिने. काय दरार असेल, राज्यात राहायचं ना म्हणे, हो भजन नाही करायचं, अजिबात नाही भजन नाही का. मग बाकीचं सगळं करा, काय अडचण, सवलत देऊ तुम्हाला, पण भजन नाही करायचं, नाव घ्यायचं नाही. पण देवाची लीला अशी, राज्यात कोणाला नाव नाही घेऊ द्यायचं, त्याच्या उदरीच भक्त जन्माला घाल. उदरामध्ये कयावध मातेच्या उदरी भक्त प्रल्हादींचा जन्म झाला. आणि मग काही गर्भसंस्कार झालेलेच होते. नारदांच्या आश्रमामध्ये राहिल्यामुळे श्री नारद महर्षींनी ज्या भगवत कथा सांगितल्या त्याचा परिणाम उदरस्थ असणाऱ्या गर्भावर भक्त प्रल्हादींच्या मनावर झाला. म्हणून गर्भसंस्कार खूप महत्त्वाचा आहे. माता होणं हे ईश्वराने स्त्रीला दिलं वरदान आहे, आणि त्या वरदानाची असणारी बरोबरी कुणीच करू शकत नाही. म्हणून भावी आयुष्यामध्ये बालकावर जे संस्कार कधीच केले जात नाही, ते संस्कार फक्त गर्भावस्थेमध्ये. कारण तो गर्भस्थ असणारा, मग ते मुलगा असो नाही तर मुलगी असो, ते ऋषी जीवन असतं, आणि त्यामध्ये जे ग्रहण करता येतं ते आयुष्यभर कधीच नाही. म्हणून त्या काळामध्ये रामायण, महाभारत, ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत, जगद्गुरु तुकोबारायांची गाथा, कळो अथवा न कळो, हे वाचले पाहिजे. जितकं भराभर वाचता येईल तेवढं ते वाचलं पाहिजे. ते संस्कार होतो त्याचा गर्भावर. ना आपल्याकडे 16 जे संस्कार सांगितले की नाही, त्यामध्ये अंत्येष्टी संस्कार आहे बघा. अंत्येष्टी म्हणजे काय, शेवटचा संस्कार. त्याला आपण चिता वगैरे तयार करतो की नाही, अंत्येष्टी संस्कार. मग त्याच्या अगोदर काय बाकीचे विवाहसुद्धा काय आहे, संस्कार आहे आपल्याकडे. आज लग्न येणार आहे या अध्यायामध्ये. आता तो लग्न येणार आहे म्हणल्यावर तर तुम्ही आता वाटच पासाल, मग पंगतही असेल, पंगत नाही, फक्त लग्न येणार आहे, जेवण गिवण काही नाही. म्हणजे विवाह संस्कार आहे. तसा हा गर्भसंस्कार आहे. मग ते गर्भसंस्कारामध्ये मग कथा ऐकली, भगवत कथा. म्हणून त्या काळामध्ये मोबाईल पाहू नये मातेने, कारण मोबाईलमध्ये सगळ्या काही गोष्टी चांगल्या, कधी कधी एखादी गोष्ट चांगली जरी पाहत असेल आपण तर जाहिरात भयानक येते बघा. म्हणजे तुम्ही रामायण महाभारत पहा, जाहिरात लगेच टूथपेस्ट, अंगाला लावा साबण, अशा जाहिराती फिरकतात त्या, ते लावू नये. त्या काळामध्ये हे वाचन केलं पाहिजे. तर टी व्ही पाहू नये, काय त्याच्यामुळे गर्भाचा संस्कार होतो आतमध्ये. आता भगवत कथा ऐकल्यामुळे भगवंतावर प्रेम जडलं, भक्त प्रल्हादजींचा जन्म झाला. लहानपणापासूनच श्रीमन्नारायण, श्रीमन्नारायण, ओम नमो भगवते वासुदेवाय. ते वडील म्हणले, जाऊ देवा आता लहान आहे बाळ, लहान बाळाचा लाडच करायचा असतो, जाऊन नंतर नंतर सवय बदलन, आपले दैत्य कुळाच्या संस्कारात राहिले तर मग विसरण यांचाही हरिपाठ असं त्यांना वाटलं. भक्त प्रल्हादाचं हे विसरलं, पण कशाचं विसरलं, संस्कार वाढत गेला. त्याने मुलगा काही घरी नाही ऐकत बा, गुरुकुलात तरी सुधारणा होईल. देऊ आपला आळंदीला पाठवून, आपल्या गुरुकुलामध्ये पाठवून. आता ते गुरुकुल म्हणजे दैत्याचं गुरुकुल, आणि तिथं मग दैत्याला अनुरूप शिक्षण सगळं. मग ते जारण मारण उच्चाटन, मग शेणया कसा करायचा, शत्रू कसा एकटा गाठायचा, मग त्याला मग घाटात कसं गाठायचं जिथं रेंज नसेल, असे ते प्रकार तिथले. असे सगळे प्रकार, कसा मारायचा, आहार कसा बदलायचा, हे सांगायचे. पण भक्त प्रल्हादाचं कुठं मन लागायचं. मधल्या सुट्टीमध्ये त्यांनी सगळ्या मुलांना एकत्र करावं. कौमार आचरित प्राज्ञो धर्मान भागवतान इह, असा उपदेश करावा रे. 100 वर्षाच्या आयुष्यापैकी तर 20 वर्ष खेळण्यातच जातात बघा. शेवटच्या 20 वर्षामध्ये शरीर काही साथ देत नाही. राहिले मधले फक्त 60 वर्ष, त्यातलं अर्ध आयुष्य तर झोपेतच जातं. मग दुपारी डुलका घेतला एखादा, त्यातलंही पुन्हा निम्म जातं. परमार्थाला राहतच काय, अल्प आयुष्य मानव देह, शतगणिले अर्धरात्र खाय, मध्ये बालत्व पीडा रोग क्षय. बालत्व आली, पीडा आली, रोग आला, क्षय आला, प्रवास आला, फिरणं आलं, नियोजन आले, सगळे येतात की नाही. भजनाला काय उरतं, काहीच उरत. आणि तरी माणूस म्हणत नाही, मला माझ्या जीवनामध्ये अजून हे मिळवायचं आहे, महत्त्वाकांक्षा खूप मोठी आहे. भजनाला काय मिळतं, ज्या आयुष्यामध्ये परमार्थ करावा ते आयुष्य खूप मोजकं आहे बघा. हिशोब जर काढला तर उगम शुद्ध 10 वर्ष मिळत असेल बघा, किंवा लई झाले तर 12 वर्ष. म्हणून एक तप चांगलं केलं पाहिजे. फार झालं तर परमार्थाला सगळा हिशोब पाहिला तर कमी आयुष्य मिळतं. शैशवे अभ्यस्त विद्यानाम, यौवने विशेषीनाम,
वार्धक्ये मुनिवृत्तीना योगांते तनुत्याजा. ते आपल्या जीवनाचा हिशोब केलेला आहे की बालपणामध्ये अभ्यास करावा, तारुण्यामध्ये विधीने विषयाचं सेवन करावं, वार्धक्य अवस्थेमध्ये मुनिवृत्तीने राहावं, अशा 100 वर्षाचा हिशोब केला आहे. पण मोजक्या शुद्ध परमार्थाला आयुष्य कमी मिळतं की ना. आणि मग ते बाकीचं शिकताना विद्यार्थ्याला ते नव्हतं आवडायचं. ते भक्त प्रल्हादांची वाणी आवडायची. माणसं कोणाची पण वाणी ऐकत नाही बरं, त्या वाणीत तप असावं लागतं. कोणाची पण वाणी ऐकत नसतात लोक, तप घडावं लागतं त्या वाणीमध्ये. तेव्हा ते शब्द कानातून हृदयापर्यंत जाऊन जागा तयार करतात. नाही तर मग या कानातून त्या कानातून शब्द पलीकडे सहज जातात. मग ते भक्त प्रल्हादांची मधुर वाणी, भगवत भक्त आहे पण ऐका आणि हिताचा कळवळ आहे मनामध्ये. मग ते आले आणि मग वडिलांनी विचारलं, व दिवाळी सुट्ट्यामध्ये आला, बाळा काय शिकला रे तू? 6 महिन्यात एखादं कीर्तन प्रवचन बसवलं की नाही आपलं? असं नाही विचारलं. तो आला तर मग शिकला काय? आता हाताच्या आईवडील विचारतात बरं का लहान मुलाला आळंदीत राहणार आहे, केलं की नाही एखादं टिपण पाठ? अरे हे नाही विचारू. अभ्यास व्यवस्थित चालू आहे ना, भरपूर अभ्यास कर, जोपर्यंत शिकायची तुझी इच्छा तोपर्यंत शिक, आमच्याकडून तुला काही अडचण पडणार नाही असं म्हणलं पाहिजे. ते त्याला प्रवृत्त करतात. आणि मग काही नाही, एकदा कीर्तनाची सवय लागली आणि मग लोकांनी सत्कार सोहळे केले की अभ्यासात तेवढी वृत्ती राहत नाही. सगळ्यात मोठा धोका कोणता असं साधकाला? सगळ्यात मोठा तर अभ्यासाचं सातत्य खंडित होणं सगळ्यात मोठा धोका आहे. आणि ती मग चटक लागली नाही ना, म्हणून तर मग आपल्या गोकुळाष्टमी जायचंच नाही कुठं. आहे थोडेफार कार्यक्रम, पाठ काही बंद राहणार नाही, चालूच ठेवू आपण. आता उद्या फक्त सुट्टी राहील, पंढरपूरला जायचं आहे, बाकी काही नाही. मग तो शिकला काय नेमका 6 महिन्यामध्ये? म्हणजे सांगितलं, बाबा मनुष्याला जर आपलं हित करायचं असेल तर भगवत भक्तीशिवाय पर्याय नाही. त्याने असं पाहिलं मुलाकडे, हे शिकला काय तू? तुला हे शिकण्याकरता पाठवलं होतं का मी? भगवत भक्तीन श्रीहरीचं विष्णू नामस्मरणम श्रवणम कीर्तनम विष्णुस्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम हे लागला सांगला, ढकलून दिला. आणि मग त्या गुरूंना बोलून घेतलं, म्हणे हे शिकण्याकरता पगार देतो का मी तुम्हाला? त्याने अहो ही आम्ही शिकवतच नाही याला, आम्ही जे शिकवलं त्या प्रश्नपत्रिकेत त्याला 100 पैकी 100 मार्क आहे, पण हे नेमकं कुठं शिकलं आम्हालाही माहिती नाही. नशीब आम्ही याच्या पाठाला जात नाही, तर आम्ही हे शिकलो असतो. बघत तेच केले असते. आणि मग करावं काय? हा ऐकत नाही. बरं आपलाच मुलगा आपल्या विरोधात वागतो. त्यांनी कितीतरी प्रयोग केले मारायचे, एका प्रयोगामध्ये वाचू शकत नाही. उकळत्या तेलात काय टाकलं, उंच कड्यावरून फेकून दिलं, हत्तीच्या पायदळी दिलं, विषारी सर्पांच्या गराड्यामध्ये ठेवलं, अस्त्र आणि शस्त्राचे प्रयोग केले, वाचले भक्त प्रल्हाद. मग इतके वैतागले, जवळ घेतलं, म्हणे बाळा खरं सांग म्हणे, तुला वाचवणारा कुठं आहे? त्याने, बाबा असं काय विचारता वेड्यावानी, कुठं आहे? असं विचारा, कुठं नाही. एरवी मी नसे ऐसे काय वस्तू जात असे. तुम्ही विचारतो तो कुठं आहे? बाबा कुठं आहे असं नाही, तो कुठं नाही हे विचारा. म्हणून अर्जुना मी नसे ऐसा कवन ठाव असे, म्हणजे सगळीकडं आहे. हो हरिपाठ वाचा ना तुम्ही, सर्वागटे राम भरला गणदाट हरिदिसे, सगळीकडं आहे. तो सगळीकडे खांबात आहे का? म्हणे हो खांबात आहे. आता हे भक्त प्रल्हादांचं वचन होतं, आणि देवाला आपल्या भक्ताचं वचन सत्य करावं लागतं. प्रमाण त्याच्या बोला. भगवान लगेच खांबात प्रगट झाले, लात मारली खांबावर. आदर नव्हता ना, आदर नव्हता म्हणूनच लात मारली ना, नाहीतर आदर असेल तर माणसं हात जोडतात. आदर नव्हता म्हणून लात मारली. खांबावरी लात मारिली दुर्जनी स्तंभे नारायण प्रगटाला. जे परमात्मा प्रगट झाले डारकळीच फोडली, आणि मग ते मारलं भगवंतानी, वध केला. तो भाग सोडून द्या. कशा करता उदाहरण, एरवी मी नसे ऐसे काय वस्तू जात असे, पाहे पा कवन जळ रसे रे येत आहे. परमात्मा कुठं नाही, सर्वांच्या हृदयात आहे. म्हणून मनुष्याने कोणाचाच मत्सर करू नये. ते विचारसागर ग्रंथामध्ये 5 प्रकारचा भेद आला ना, तर ते सगळे भेद कशा दुःखाला कारण आहे. जीव आणि ईश्वरामध्ये भेद आला ना, तर मृत्यूची प्राप्ती बघा. मृत्यो समृत्यो मापनोती इह एव नानेव पश्यती. जो परमात्म्यामध्ये ना आपल्यामध्ये भेद पाहतो तर त्याला मृत्यू प्राप्त होतो. पहिल्या भेदाचा हा परिणाम आहे. जीवाजीवात भेद पाहिला तर द्वेष मत्सराला कारण आहे. आता दुसऱ्याच्या हृदयातही माझाच आत्मा आहे,
तर आपण कोणाचा मत्सर करू का? बरं, त्याचा मत्सर केला तर मत्सर कोणाचा होईल? आपलाच होईल ना. म्हणून जीवाजीवात भेद आला की मत्सर होत असतो. पुन्हा जीव आणि जड पदार्थामध्ये भेद आला तर जीव भोगता होतो आणि जड पदार्थ भोग्य होता. म्हणजे भोग्य आणि भोगता ही भ्रांती येते. किंवा जडाजडात भेद आला तर दोन विषयामध्ये आपल्याला कमी जास्तपणा दिसतो. हा चांगला आहे, हा त्याच्यापेक्षा सरस आहे, हा भेद आला की नाही. म्हणजे जीव ईश्वराचा भेद मृत्यूला कारण, जीवजीवाचा भेद मत्सराला कारण, जीवजडाचा भोग्य आणि भोक्ताला कारण, जडाजडाचा भेद भोग्य पदार्थामध्ये तरतम भावाला कारण आणि जड ईश्वराचा भेद तत्वचिंतनाला प्रतिबंध. आगापै पोंडकुमारा येता स्वरूपाची आघरा करीतसे आडवारा विश्वाभासू. हे सगळे भेद आहे की नाही. आणि सगळे भेद दुःखाला कारण आहे. त्यातला जीवजीवाचा जो भेद आहे ना तो मत्सराला कारण आहे, द्वेषाला कारण आहे. दुसऱ्याचे दोष आपल्याला का दिसतात? कारण तो आपल्यापेक्षा वेगळा वाटतो की नाही. जो आपल्यापेक्षा वेगळा वाटतो त्यात आपल्याला दोष दिसतो. आणि तीच गोष्ट आपल्या मित्रांकडून द्या बरं, होतच असतं, चालतच असतं, बालपण आहे. आणि मग तो त्या आपल्या मित्रावर प्रेम असला की दोष नाही दिसत. यशोदा मैया भगवान परमात्मा ऐकत नव्हते, खोड्याच करायचे. नंतर खोड्या कमी आणि नुकसान जास्त. मग डेराच फोडायचा. त्या सगळ्या गोळणी तक्रारी घेऊन आल्या. म्हणजे यशोदा सगळीकडेच हा खोड्या करतो, घरी नाही करत. जाऊ द्या म्हणे, तो श्रीरंग माझा वेडा गे, याला नाही दुसरा जोडा गे, तुम्ही याची संगत सोडा गे गोकुळच्या. म्हणे वेडा आहे हा. पण हा वेडा आहे, वेड्याला कळत नाही. कळत नाही, वा वा वा. दुसऱ्याचे डेरे फोडा एवढं कळतं, तुमच्या घरचं काही नुकसान करत नाही, वेडा आहे म्हणतात. असं एक मुलगा सगळ्या गावामध्ये खिडक्या फोडायच्या, काचेच्या खिडक्या. नवीन बसवले की फोडायचा. त्या बाया वैतागल्या ना, महाराज खर्च होतो, संसारात नुकसान झालं का ज्याचं होतं त्याला कळतं, बाकीच्याला काय आहे, बाकीचं काय वाटत नाही. त्या पंक्ती करणाऱ्याला असं वाटतं वाढणारे लहान मुलं बघून वाढावे. आणि वाढणार का नाही, मा हात मोडतो का तू, घरी घेऊन जा जेव्हा, त्याला वजन टाकतो का, त्याचं नुकसान होतं त्याला ते कळतं, बाकीच्याला नाही कळत. सगळ्या बाया त्या घरी आल्या आईकडे. म्हणे का हो, तुमचा मुलगा कुठे? काय झालं? या सगळ्या जणींच्या घराच्या त्यांनी काचेच्या खिडक्या फोडल्या म्हणे. मग ती आई म्हणली जाऊ द्या, तो वेडा आहे. वेडा आहे आणि मग तुमच्या घरची का फोडत नाही? म्हणे एवढा वेडा नाही. आहे की नाही? तक्रार असते की नाही? असू द्या. भगवंताची व्याप्ती आपल्यामध्ये मनुष्याला दोष दिसत नसतो. प्रेमात काय होतं? दोष नाही दिसत. जीवजीवाचा भेद आला की मत्सर प्राप्त होतो. कोणाही जीवाचा न घडावा मत्सर, वर्म सर्वेश्वर पूजनाचे. म्हणून सगळीकडे मी आहे, हे असो एक मीची विश्वी आहे. मग आता भगवंताने मागच्या श्लोकामध्ये काय सांगितलं? योग माया समावृतः. योग मायेनं सगळे प्राणी मात्रांचं ज्ञान आच्छादित केलं असल्यामुळे नाहम प्रकाश सर्वस्य, नाहम प्रकाश सर्वस्य, मी सर्वांना ज्ञानाचा विषय होत नाही. का? योग मायेनं त्यांचं ज्ञान झाकलेलं आहे. म्हणजे योग मायेनं त्यांच्या ज्ञानाला प्रतिबंध केलेला आहे, त्यांचं ज्ञान प्रतिबद्ध झालं. मग देवा, जशी योग माया जीवाला प्रतिबद्ध करते तशी ती तुम्हालाही प्रतिबद्ध करत असेल. भगवान म्हणतात नाही, ते माझीच माया आहे, पण ते मला मात्र प्रतिबद्ध करत नाही. म्हणून जीवाप्रमाणे मला कधीच अज्ञान राहत नाही. उलट ती शुद्ध सत्वगुणवती माया ती माझी उपाधी असल्यामुळे ती मात्र तिच्यामुळे मला सर्वज्ञ भाव प्राप्त झाला. मग कसा भाव प्राप्त आहे? 26व्या श्लोकामध्ये सांगतात, वेद अहम समतितानी वर्तमानानी च अर्जुन भविष्यानि च भूतानि माम तु वेद न कश्चन. फक्त या श्लोकामध्ये 2च पदच्छेद आहे, वेद अहम च अर्जुन. बाकी सगळा श्लोक हा सरळच आहे. भगवान म्हणतात, हे अर्जुन. अर्जुन म्हणजे काय? सरळ मनाचा. किंवा अर्जुन हे तुझं नाव आहे, त्याच्या मनामध्ये गाठच नाही. मी अर्जुन, अहम म्हणजे मी, वेद मी जाणतो. कोणाकोणाला जाणतो? समतितानी भूतानी, भूतानी सगळीकडे घ्या. वर्तमानानी भूतानी च भविष्यानि भूतानी. भूतानी म्हणजे निर्माण होणारे सगळे प्राणी मात्र, सगळे जीव,
त्या सगळ्या जीवांना मी जाणतो. पण कसे प्राणी मात्र? समतीतानी. समतीतानी म्हणजे होऊन गेलेले, म्हणजे भूतकाळामध्ये जे होऊन गेले त्या सर्वांना मी जाणतो. वर्तमानाने, वर्तमान काळामध्ये किती प्राणी मात्र आहे, किती जीव आहे, हे सगळं मला माहिती. आपण संख्या मोजतो ना बाबा, सध्याला मृत्यूलोकामध्ये एवढे माणसं आहे, पण तो आपला जो काही मोजण्याचा आकडा आहे तो स्थिर नाही राहू शकत. कारण सेकंदाला कितीतरी जन्मतात आणि सेकंदाला कितीतरी मरतात. म्हणून आपल्या गणितामध्ये चूक होऊ शकते, ईश्वराच्या नाही. ईश्वराला सध्याला किती मानव आहे जगात हेही माहिती आहे, झाडं किती आहे, पाण्याखाली मासे किती आहे आणि जगात मुंग्या किती आहे, हे सगळं देवाला माहिती आहे. कारण परमात्मा सर्वज्ञ आहे. वर्तमानातलं सगळं माहिती आहे आणि भविष्य काळामध्ये कुणाकुणाला कोणता जन्म प्राप्त होणार आहे देवाला वर्तमान काळावरून सगळ्यांचं भविष्यही माहिती आहे. म्हणून देवाला काय काय कळतं? अतीत, वर्तमान आणि अनागत. अतीत म्हणजे होऊन गेलेलं, अनागत म्हणजे पुढे येणारं, आणि वर्तमान काळातलं हे सगळं ईश्वराला शुद्ध सत्वगुणवती मायेमुळं कळतं. म्हणूनच ईश्वराला सर्वज्ञ म्हणतात. ज्याला सर्वांचं सर्व कळतं आणि ते सुद्धा कळण्यासाठी सांगावं लागत नाही, त्याला न सांगता कळतं. न सांगता तुम्हा कळो येते अंतर. देवाला सांगावं लागत नाही, सर्व कळतं. पण सांगितलं तर आपलं काही बिघडत नाही, उलट आपलं मन किती प्रामाणिक आहे हे देवाला मग आणखीन लक्षात येतं. म्हणून देवाला आणि संतांना सगळं कळतं. देवाला सगळ्यांचं सगळं कळतं, पण देवाच्या मनोगत ज्ञानोबारांना कळतं. देवाचे मनोगत तो दावीत असे. देवापेक्षा सर्वज्ञ कोण आहे? ज्ञानोबार आहे. सर्वज्ञ आहे. बघा देवाने म्हटलंय सर्वज्ञ सुखमूर्ती आहे असं म्हटलंय. बोले ज्ञान राजा, तो सर्वज्ञ सुखमूर्ती असं तीर्थावळीत प्रमाण आलंय. सर्वज्ञ आहे देव आणि आपलं ईश्वर आणि संत. परंतु माम तु वेदन कश्चन, पण कश्चन म्हणजे कोणताही प्राणी, मनुष्य मात्र. परंतु न वेद माम न वेद, मला मात्र ते जाणत नाही. शंकराचार्याने आणि मधुसूदन सरस्वतींनी अर्थ असा केला, कश्चन म्हणजे काय? जो मला शरण आलेला आहे असा माझा एक भक्त सोडून बाकी मला कोणीच जाणत नाही. फक्त भक्त मात्र मला जाणतो. हे अपूर्व चिंतन आहे बरं. कश्चन म्हणजे कुणीच जाणत नाही असा अर्थ नाही ना. देवाला कोण जाणतं? देवाला संत जाणतात, देवाला देवाचे भक्त जाणतात, पण त्यांना सोडून बाकी कोणताही प्राणी मात्र मला जाणत नाही. मग अपूर्वता काय सांगितलं? देवामध्ये ना आपल्यातला फरक काय आहे? तर जीव अल्प आहे, पण जीवाला काही कळत नाही. जीवाला अभिमान फार आहे. जीवन हो मला का साधं समजलं, मलाही कळतं. सांग बरं आता सध्याला कोणत्या भागामध्ये रक्त जोरात वाहतं आपल्या शरीरामध्ये? काय कळत? आतलं काय कळतं आपल्याला? मग बाहेरचं तरी काय कळतं बरं? समजा एखादा पदार्थ सूक्ष्मदर्शिकेखाली जर पाहिला तर कळतो, नाही तर तसाही कळत नाही आपल्याला. काय कळतं? पण जीवाला अभिमान फार आहे. पण ईश्वराला तसं नाही. जीव अल्पज्ञ आहे, ईश्वर सर्वज्ञ आहे, अल्पशक्तिमान आहे. तुकोबारा म्हणतात तुमचे गोणी उचलवे. जीवाकडून गोणीसुद्धा उचलली जाणार नाही. देवाने नुसते करंगळे लावले की गोवर्धन पर्वत लगेच आकाशामध्ये गेला. किंवा स्वमुखतः देवाने पृथ्वी उचलली होती वरा अवतारामध्ये. म्हणून देव सर्वज्ञ आहे, सर्वशक्तिमान आहे. जीव अल्पज्ञ आणि अल्पशक्तिमान. आणि थोड्या काळामध्ये जीवाची शक्ती पण राहत नाही बघा. थोडे फार महात्म्य अपवाद असतात की ज्यांची बुद्धी उतार वयामध्ये सुद्धा सतेज असते. गुरुवारी श्री मारुती बाबा या वयामध्ये सुद्धा बुद्धी काय सतेज आहे. बाबांना सगळं आठवतं सगळ्यांचं. कोणीही जाऊ द्या आणि किती वर्षापूर्वी कोणाच्या घरी आपण गेलो होतो लगेच सांगणार, इतकी बुद्धी सतेज आहे. आपल्या तर कालचा अभंग आज आठवत नाही. काय आपली बुद्धी सतेज आहे? तेजच नाही, कारण आहार नाही, संगती नाही. त्या बुद्धीला आपण घर्षण. बुद्धी सतेज केव्हा राहते माहिती आहे का? ते घासली गेली पाहिजे दररोज. शास्त्राचं असं म्हणणं आहे दररोज एक श्लोक तरी पाठ केला पाहिजे कमीत कमी. बरं दररोज एकच पाठ केला पाहिजे असं नाही अर्थ. 11 झाले तर काय अडचण आहे. बुद्धी घासली गेली पाहिजे. एक श्लोक तरी पाठ करावा, नाही तर अर्धा तरी करावा. कमीत कमी अर्ध्यातला अर्धा तरी करावा. पण याच्या पुढं काही ते राहू नये मग इथं. तर अर्ध्यातला अर्धा श्लोक पाठ होत नाही तर मग काय हो जीवनामध्ये समर्थकता आहे. 8 अक्षर पाठ होत नाही. 32 अक्षराचा श्लोक पाठ करावा, नाही तर मग 16 अक्षर तरी. त्याच्यातलाही अर्धा नाही हो, माल ते पाठ होत नाही.
मग राजीनामा, दुसरं काय मग. दिवस व्यर्थ नाही गेला पाहिजे. शास्त्रकाराने असं म्हटलं आहे 8 महिने एवढे श्रम करावे, 8 महिने की ज्यामुळे 4 महिने सुखरूप गेले पाहिजे, वर्षाकाळ म्हणजे पावसाळा, आणि आयुष्यभर एवढं जीवन चांगलं जगावं ज्यामुळे वार्धक्य चांगलं गेलं पाहिजे. असं आहे की नाही. तारुण्यामध्ये एवढं चांगलं जीवन जगावं, वार्धक्य आनंदामध्ये. 8 महिने एवढे श्रम करावे, 4 महिने आनंदामध्ये. पुढं सांगू, या जीवनामध्ये एवढं चांगलं वागावं, भविष्यातला जन्म खूप चांगला मिळाला पाहिजे. असो. वेदाहम समतितानी वर्तमानानि चार्जुन भविष्यानि च भूतानि माम तो वेदन कश्चन. यावर ज्ञानोबाचं स्पष्टीकरण. येथे भूते जी अतितली, अतितली म्हणजे होऊन गेलेली बरं, मागे भूतकाळामध्ये घडून गेलेली. आता प्राणी मात्राचे देह होऊन जातात सगळे, ते मीच होणे ठेली, ते मीच होऊन राहिली. मी होऊन राहिली म्हणजे ते ब्रह्मरूपाला प्राप्त झाले असं नाही अर्थ घ्यायचा. जेवढे प्राणी मात्र मागे होऊन गेले त्यांचे देह नष्ट झाले, ते पंचभूतात गेले का त्या प्राणी मात्राचे कर्माचे संस्कार, त्यांची असणारी अविद्या उपाधी हे कारण रूपाने माझ्यामध्ये राहिले आहेत, कारण रूपाने. आणि जेव्हा त्यांच्या जन्माचा प्रसंग येईल तेव्हा ते माझ्यातून प्रकट होतील. संकल्प वासना संस्कार मागोते रचावया आकार, जेथ राहोनी असती अमर ते निधाननी. जे प्राणी मात्र भूतकाळात झाले ते सगळे माझ्या अव्यक्त कारणामध्ये राहिलेले आहे. आता ज्यांचं कर्म सन्मुख झालं, कारण कर्माचं फल जोपर्यंत मिळत नाही, जीवाला देह नाही ना मिळत तोपर्यंत प्रतीक्षा करावी लागते. प्रलय काळातले जीव लगेचच्या लगेच नाही उत्पन्न होत. त्यांचं कर्माचं फल देण्याकरता सन्मुख झालं की ईश्वराच्या ठिकाणी मग संकल्प होतो, एकोहम बहुश्याम प्रजा एय, मी एकटाच आहे, मी अनेकत्वाला प्राप्त व्हावं. म्हणजे मागे होऊन गेले ते अव्यक्तामध्ये राहिले संस्कार रूपाने. आणि वर्ततः ती जेतुली तीही मीची. वर्तमान काळामध्ये जेवढे काही प्राणी मात्र तुम्हाला दिसत आहे ना, त्या सगळ्या प्राणीमात्रांना सत्ता आणि स्फूर्ती देणारा मी आहे. ज्याप्रमाणे सर्पाच्या आतमध्ये दोरी असते, आत नसते, उलट दोरीवर सर्प राहतो, म्हणून म्हणावं लागतं ते मत स्वरूप आहे. वर्ततः तीच, कारण माझी सत्ता आणि स्फूर्ती काढून घेतली तर प्राणी मात्राला वेगळा आधार राहणार नाही. वर्ततः ते जितुले तीही मीचे का, अथवा या दोन वाचा एकत्र विचार आहे बरं. का भविष्यमाने जेही, भविष्यमाने म्हणजे पुढं होणारी, तीही मज वेगळी नाही, ती सुद्धा प्राणी मात्र स्वरूपाने तत्वतः माझ्यापेक्षा वेगळी नाही. भगवान आता पुढे म्हणा, ही आद्यारूपाची भाषा आहे बरं. आणि अपवादामध्ये हा बोलची हे फक्त शब्दात आहे बरं. प्राणी मात्र भूतकाळात झाले, वर्तमान काळात आहे, भविष्यामध्ये पुढं होणार आहे, हे फक्त शब्द वाचारंभनम आहे. एरवी स्वरूपामध्ये विचार केला तर काही होईनाच आहे, काही निर्माणही होत नाही आणि काही नष्टही होत नाही. वारा आला तर पाण्यावर आपल्याला लाट दिसते, वायू, आणि वारा बंद झाला तर लाट शांत होते. मग काय निर्माण झालं आणि काय नष्ट झालं? काही नाही. फक्त मुखामध्ये लाट असा शब्द निर्माण झाला, बाकी काही नाही. कारण ज्याला लाट म्हणतो ते पाणीच आहे. शांत झालं तेही पाणीच आहे. आणि जेव्हा लाटेचा व्यवहार होतो, लाटेच्या पूर्वी पण पाणी, शांत झालं तरी पाणी, आणि ती लाट ज्याच्यावर खेळली ते पाणीच आहे. म्हणून ज्याच्यावर राहतं, ज्याच्यामध्ये मिसळून, ज्याच्यामध्ये लयाला जातं, तत्वता ते वेगळं नसतं. हा फक्त वाचारंभन आहे, शब्द मात्र आहे. वाचारंभनम विकारो नामधेव मृत्तिकेते व सत्यम. म्हणून जग वाचारंभन आहे, प्रतीती मात्र म्हणतात त्याला. तत्वता काही निर्माणही होत नाही, काही नष्टही होत नाही. कारण का, आद्यस्थ पदार्थाच्या गुणदोषामुळे अधिष्ठानाचे काही लाभहानीच होत नाही. दोरीवर सर्प बसला तर दोरी विषारी होते का? एरवी गावाकडे जर सर्प मारला की नाही, ज्या काठीनं मारला ते काठी लिंबाच्या झाडाला जाऊन मारतात बघा, आहे ना, अजूनही आहे बघा ती प्रथा. ते शास्त्र काय आपल्याला माहिती नाही, पण मारतात ते, अशी प्रथा आहे. मग काय झालं, ती दोरी आपलं ती काठी विषारी होण्याची शक्यता असते. नाही म्हणे बुवा, ज्या दोरीवर सर्प बसला ती दोरी नाही घ्यायची आता, हो त्याला विष लागलेलं आहे, असं करतो माणूस? नाही. पण दोरीवर पुष्पमाळा बसली मोगऱ्याची, सुगंधित होती, गळ्यात घालतो का मग? नाही. का?
कल्पित असणाऱ्या गुणदोषाचा अधिष्ठानाशी काही संबंध होतच नाही. तसं भगवान म्हणतात हा बोलच आहे. प्राणी मात्र निर्माण होणं, राहणं आणि जाणं तत्वता स्वरूपाने जर काही पाहिलं, परमात्म स्वरूपाच्या सत्तेने सत्ता 3 प्रकारची, एक पारमार्थिक, दुसरी व्यावहारिक आणि तिसरी प्रातिभासिक. प्रातिभासिक सत्ता आहे स्वप्नस्थ पदार्थांची, व्यावहारिक सत्ता आहे जागृत पदार्थांची आणि पारमार्थिक सत्ता आहे परब्रह्माची, जी कधी ढळत नाही, चढत नाही, जिचा कधी बाध होत नाही, पारमार्थिक सत्ता. ब्रह्मज्ञानाने बाध होतो व्यावहारिक सत्ता, आणि ब्रह्मज्ञानापासून जे खोटी ठरते ते प्रातिभासिक सत्ता. पण जगताची खरी तर प्रातिभासिकच आहे, पण व्यवहार करण्यासाठी मानली तर व्यावहारिक आहे. पण हा बोलची एरवी काही होईनाच आहे, काही निर्माणही होत नाही, काही जातही नाही. हे तत्त्वज्ञान पराकोटीचं आहे बरं. यामध्ये जीव नाही, जगत नाही, दृष्टीसृष्टीवाद. खरं तर वेदांतामध्ये अजातवादच सांगितला आहे. अजातवादामध्ये जग झालंच नाही, काहीच नाही. प्रपंच एक झाला होता, हे समूळ मिथ्या वार्ता, पुढे होईल मागोता, कदा कल्पांता घडेना. अजातवाद आहे, काहीच निर्माण होत नाही. पण अजातवाद नाही ना पटत, दिसतं जग. मग त्याच्याकरता विवर्तवाद सांगितलं. विवर्तवादाची आणखीन एक अलीकडची कक्षा दृष्टीसृष्टीवाद. जेव्हा तुम्ही जग पाहता त्याला दृष्टीज्ञान म्हणतात. त्याच काळात सृष्टीमध्ये जग आहे, याला म्हणतात दृष्टीसृष्टीवाद. तुम्ही डोळे झाकले, आता जग नाही. तुम्हाला एक प्रश्न विचारतो, स्वप्न पाहिलं तेव्हा स्वप्न असतं, जागृतीत असतं का? मग आता स्वप्न पाहिलं तेव्हा स्वप्न आहे का स्वप्न पाहिल्यापासून जाग होईपर्यंत तेवढ्या काळात आहे? जाग होईपर्यंत काळात नाही आहे. जेव्हा स्वप्न दिसतं तेवढ्याच काळापर्यंत, कारण स्वप्न फक्त एक क्षणभर पडतं आहे, तेवढ्याच काळापर्यंत आहे. जाग झाल्यानंतर काही नाही. म्हणजे काय? जसं स्वप्न पाहतो तेव्हाच आहे, पाहत नाही तेव्हा नाही. तसं जगत दीर्घ स्वप्नच आहे. जेव्हा आपण पाहतो तेव्हा अजिबात नाही, पाहतो तेव्हाच आहे, न पाहतो तेव्हा अजिबात नाही. स्वप्न बदलतं आहे. कालचं स्वप्न आज नाही पडत का? घडतं असं कधी? त्यामुळे काल मी तुला 1000 रुपये दिले होते, मला आज 1100 दे. असं जर आपण एखाद्या मित्राला म्हटलं तर मित्र काय करेल? 1000 रुपये तर नाही देणार, पण 100च्या आपल्याला गोळ्या आणून देईल. कारण ज्या अर्थी हा स्वप्नाला खरं मानतोय म्हणून. स्वप्न दिसण्यापुरतं आहे, तत्वता नाही. तसं हे जागृतीसुद्धा स्वप्नच आहे. मग महाराज आम्हाला असं कसं वाटतं बरं की आम्ही कालचंच आज पाहतो आहे? हाच तर भ्रम आहे. दृष्टीसृष्टीवादानुसार जर आपण जीवन जगलो तर जे आपल्याला काल भेटलं होतं ते आज अजिबात नाही. कोणाच्या विषयी आपल्या मनात वैर राहील बरं, शत्रुत्व राहील? दृष्टीसृष्टीवादामध्ये जेव्हा तुम्ही पाहता तेव्हाच ते निर्माण होतं, जेव्हा तुम्ही पाहत नाही तेव्हा ते निर्माण होत नाही, नवीन निर्माण होतं सगळं. पण अशा याच्यामध्ये जागृतीमध्ये दृश्य, द्रष्टा, दर्शन, प्रमाता, प्रमाण, प्रमेय, भोक्ता, भोग्य, भोग, कर्ता, करण, कर्म, या सगळ्या त्रिपुटी ज्या क्षणाला तुम्ही पाहता त्या क्षणाला निर्माण होतात. आणि अशा अनंत त्रिपुटी घडतात दृष्टीसृष्टीवादामध्ये. हा बोलची, हा फक्त शब्द आहे. एरवी काही होय ना जाय, काही निर्माणही होत नाही, काही नष्टही होत नाही. उदाहरण बघा कसं दिलं आहे. दोराची या सापाशी डोंबा बडिया. दुसरा पाठ आहे, डोंबा बडिया गव्हाळा ऐसी, संख्यान करवे कोणांसी, तेवी भूतांसी मिथ्यात्वे. मिथ्यात्वे हा हेतू आहे बरं. हेतू म्हणजे खोटेपणा. भास मात्र, फक्त प्रतीती मात्र आहे. आता हे उदाहरण आपण कायमच पाहतो, विस्तार करण्याची काही एवढी काही गरज नाही. शेतामध्ये गेला, उशीर झाला, जास्त काही अंधारही नाही पडला, ढगाळ वातावरण जर असेल ना तर दिवसासुद्धा अंधारल्यासारखं वाटते बघ. आता प्रकाश कमी आहे सध्याला, तसं रात्रीच्या संध्याकाळी जास्त अंधार होऊन वाटतं. ते मंद अंधकार होता, स्पष्ट प्रकाश नाही, गडद अंधकार, त्याला मंद अंधकार म्हणतात. रस्त्याच्या कडेला दोरी पडलेली, लांबट असल्यामुळे त्याला सादृश्यामुळे भ्रम झाला. अरे इथं लांबट आकाराचा सर्प आहे, दोराची या सापाशी. पण याच्यामध्ये 2 गोष्टी बरं. पडलेला जो दोर आहे, दोरी, रज्जू म्हणतात त्याला,
ती दोरी खरी व्यवहारातली. आणि भासलेला सर्प मात्र, मग आता जो सर्प दिसला त्याच्याविषयी आपण किती चिकित्सा केली म्हणजे आपल्या हाताला सर्प लागणार आहे. पाहणार बापरे बाप, ते तो सर्प आहे ना कसा आहे माहिती आहे का, डोंबा. बापरे लय काळा आहे बरं. हो, कालिया म्हणतात त्याला. कालिया नाग धुंदवाद. डोंबा म्हणजे काळा आहे. बडिया, बडिया म्हणजे त्याच्या अंगावर कवडे कवडे बरं. आणि गव्हाळा म्हणजे हो गव्हाच्या रंगाचा आहे. काय काय सर्प असे असतात. सर्पामध्ये लय रंग असतात. आपलं नशीब आहे, आपल्याला जास्त दिसत नाही ते नशीब आहे. धामण कशी असते, हां पिवळ्या रंगाची राहते. धामण पिवळा रंग राहतो, खालून जास्त पिवळा रंग राहतो त्याचा. काही गवतात राहणारे सर्प हिरवे राहतात गवतातले. नाग वगैरे असतात ना, काही लाल रंगाचे राहतात ना, काही काळ्या रंगाचे राहतात. हे घोणस वगैरे जे आहे ना हे कवड्या रंगाचे टिपके. हो त्याच्यावर आकडा आहे बघा, आकडा दिसतो की ना असा पाठीमागून पुढून आकडा आहे, पण लावायचा नसतो बरं. तो आकडा नाही. हां दंश मारला पोटाचा तो आकडा असा आहे. नाही तर लावायचं पुन्हा ते नाही म्हणे याच्यावर आकडा आहे आणि लावून बघू आम्हाला खेळायची सवय आणि तिथं लागत असते का, तो आकडा नाही. हा शंका आहे की नाही. दोराची असा फाशी, डोंबा काळा, कवडा गव्हाळ्या रंगाचा, ऐसी संख्या न करवे कोणाशी. अशी संख्या कोणाला तरी करता येईल का बरं, नाही करता येणार. दोन कारण आहे त्याची. असता तर मोजता आला असता ना, जर खरा असता तर मोजता आला असता. 1 2 3 असे मोजले असते, हा पहिला अर्थ. किंवा ज्याच्या बुद्धीमध्ये जेवढे जेवढे भ्रम असतील तेवढे त्याला भ्रम होतील. एकच निश्चित रूपाने भ्रम मोजता येणार नाही. संख्या न करवे कोणाशी. मग एखाद्याने जर काळा सर्प पाहिला त्याला काळा दिसतो, दुसऱ्याला काळा नाही दिसत त्याला कवडा दिसतो. तिसरा दुसरा. तुम्ही जर कधी गेले पुण्यामध्ये, तिथे एक सर्प आहे बघा, सर्पाचा अरण्य आहे कात्रजला. नुसते साप आहे आतमध्ये, नुसते निवांत राहते. त्यांना नाश्ता मिळतो वेळेवर, निवांत राहतं. असे त्यांचे भारीच्या भारीच पडलेले असतात आतमध्ये. फक्त ते हौदात असतात बरं, कारण ते हौदात वर चढून येऊ शकत नाही. ते थोडीशी अशी जागा मऊ असते आणि एकदम घसरगुंडीसारखी जागा असते, वर येतं. पण मात्र मोठे मोठे आजगर आहे, सगळे आहे. फक्त ते पाण्यासाठी तिकीट द्यावं लागतं बरं, असं नाही. ते सर्प त्याला उद्यान, सर्पोद्यान म्हणतात. आपण तो 2-3 सांगितले तुम्हाला. जाको जादा जिज्ञासा होवे ताही तिधर जावे देखील वे. तिकडे जाऊन पाहून येते सुट्टी दिवशी. संख्या न करवे कोणाशी. संख्या करता येईल कोणाला. तेवी भूतांशी मिथ्यात्वे. तसं प्राणी मात्राला दोरीवर भासलेल्या सर्पाप्रमाणे मिथ्यात्व आहे. पण दोरी व्यवहारात खरी आहे, सर्प खोटा आहे. तसं या अध्यात्मविश्वामध्ये अधिष्ठान परब्रह्म खरं आहे आणि सर्पाप्रमाणे असणारे प्राणी मात्र मिथ्या आहे. तेवी भूतांशी मिथ्यात्व. या प्राणी मात्राला कल्पितपणाचा काय आहे, आकार आहे. म्हणून यांची संख्या नाही करता येत. जीवाला नाही करता येणार, पण मला मोजता येते. ऐसा आम्ही पुंडसूता. ऐसा मी म्हणजे कसा बरं. जसं मागच्या दृष्टांतामध्ये सर्पाच्या आत बाहेर, सर्पाच्या उत्पत्तीच्या अगोदर सर्प असताना सर्प बाद झाल्यानंतर अखंड अनुस्यूत कायमचा असणारी दोरी राहते. तसे हे सगळे प्राणी मात्र होऊन गेलेले वर्तमान काळातले, भूतकाळातले हे सगळे प्राणी मात्र येतात जातात. पण ऐसा आम्ही दोरीप्रमाणे, दृष्टांत फक्त एक अंगाने घ्यायचा. ऐसा आम्ही पुंडसूता अनुस्यूत सदा असता. सदा म्हणजे सदैव. दोरी तरी काही काळामध्ये राहणार नाही. दोरी जर कुजली तर तिचं खत होऊन जाईल, पण तसा मी नाही, सदा असता. आणि अनुस्यूत म्हणजे काय, त्यांच्या ओतप्रोत आत बाहेर सर्व. जसं दोरी सर्पाच्या आत बाहेर आहे अधिष्ठान रूपाने, तसं या सगळ्या प्राणीमात्राच्या आत बाहेर मीच भरलेला आहे. अखंड माझी व्याप्ती आहे. प्राणी मात्र आगमापायी आहे. जे आगमापायी असतं ते विनाशी असतं. जे आगमापायी जाणारा येणार त्याच्याबरोबर जे जात येत नाही ते सदैव असतं. सदैव मी राहणार आहे. अनुस्यूत सदा असता. आता बहु बोलोने काय सांगावे, ते एक हेळा घे पाघवे तरी सतासत हे जाणावे मीच हे पैगा. फार काय सांगावं. जे मरणारे आहे, राहणारे आहेत,
सत असं असं तिला अर्थ आहे बरं त्या प्रसंगातला. सत म्हणजे दिसणारे, राहणारे, आणि असत म्हणजे गेलेले, मृत्यूला प्राप्त झालेले. सगळा प्रकारचा मी आहे. या लागी मृत्यूच्या भागी जे जे, तेही पै मीच जाणीजे, आणि तेही रूप पै माझे, आणि न मरते तसं होजे मीच आहे. मृत्यूच्या भागाला जे प्राप्त झाले तर ते मृत्यू रूपाने माझ्यामध्ये राहिले, कारण मृत्यू देवता पण मीच आहे. आणि जे न मरणारे अमर आहे ते तर माझं खरं वास्तव स्वरूप आहे. या संसार जो भूता तो आने बोले. भगवान म्हणतात पण तरी या प्राणी मात्राला जो संसार भोगावा लागतो ना, जन्म आणि मरण हे प्राणी मात्राला भोगावं लागतं, ते आने बोले. आने बोले म्हणजे ते निराळ्या शब्दाने, ते वेगळ्या अर्थानेच भोगावा लागतो. मग ती वेगळी गोष्ट काय आहे? भगवान म्हणतात तरी तेच आता थोडीशी. प्राणी मात्रांना जो संसार भोगावा लागतो त्याच्याविषयीचं बोलणं थोडं वेगळंच आहे. पण ते कसं आहे? तेच आता थोडीशी गोठी सांगिजेल परियेसी, जेत अहंकार तनुशी वालभ पडिले. तीच आता अर्जुना थोडीशी तुला गोष्ट आम्ही सांगणार आहे की या सगळ्या जीवाला हे जन्म आणि मरण नावाचा संसार का भोगावा लागतो ते तुला आम्ही थोडीशी गोष्ट सांगणार आहे. सांगिजेल म्हणजे भविष्य काळात सांगणार, ते आज नाही उद्या सांगणार आहे. गोठी सांगिजेल, पण तो काय कर? परियेसी, तो मात्र ऐक बरं. आणि मग गोष्ट सांगायला सुरुवात केली देवाने. पण देवाने गोष्ट सांगत असताना एकदम नाही सांगितली, मुळातून सांगितली गोष्ट. जेत अहंकार तनुशी वालभ पडले, हे पुढच्या श्लोकाचा अवतरण आहे बरं. ज्या ठिकाणी अहंकार, तनु म्हणजे शरीर, अहंकार तनुशी या दोघांमध्ये वालभ पडिले, यांच्यामध्ये प्रेम निर्माण झालं. प्रेम म्हणजे काय? अहंकार आणि शरीर यांचा झाला प्रेमविवाह. प्रेमविवाहाला काय म्हणतात? वा म्हणूनच मी विचारलं होतं. जे तर अहंकार तनुशी वा पडेल, अहंकाराचं आणि शरीराचा प्रीतिविवाह झाला. आता त्या विवाहामध्ये पुढं काय काय घडतं ते सांगणार आहे. गोठी सांगिजेल म्हटलंय ना, मग आता ते आज नाही उद्या सांगिजेल. पुंडलिक वरदाहरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज. बाकीचे